Dear students, today we will learn the points, conjunction, disjunction, implication and double implication, and also their truth table. Now the first point is conjunction. पहला जो point आहे that is conjunction. What is the definition of conjunction? If two statements are combined, if two statements are combined using the connectives, and called as conjunction, अगदी सिंपल आहे. आपण कंजंक्शन कुणाला म्हणतो आहे की ज्यावेळेस दोन स्टेटमेंटला जॉईन करतो आहे अँड या कनेक्टिव्हने, तर त्याला म्हणायचं आहे कंजंक्शन. ओके. नाउ इफ P and Q, PQ are the two statements. यामध्ये आपण दोन स्टेटमेंट्स घेतलेले आहे. P and Q are the two statements. Then P and Q called as conjunction. म्हणजेच जसं यामध्ये स्टेटमेंटचं नाव घेतलेलं आहे P आणि Q, अशा पद्धतीचे दोन स्टेटमेंट आहेत आणि यांना अँड ने जर जोडलं तर इथे कंजंक्शन तयार होते. Its symbolic form is P and Q. यामध्ये हा जो इन्व्हर्टेड V यूज केलेला आहे, कोणता? इन्व्हर्टेड V, बरोबर. हा जो इन्व्हर्टेड V यूज केलेला आहे, तर हा कशासाठी यूज केलेला आहे? कंजंक्शन साठी. हाऊ टू रीड इट? तुम्ही याला कशा पद्धतीने वाचा? तर P and Q असं म्हणा किंवा P कंजंक्शन Q असं म्हटलं तरीही चालेल. या दोनपैकी कुठल्याही पद्धतीने तुम्ही रीड कराल तरीही चालतो. ओके. त्यानंतर instead of and, जो अँड तुम्ही इथे कनेक्टिव्ह यूज केलेला आहे, त्या अँड कनेक्टिव्हच्या जागेवर परत दुसरे कनेक्टिव्ह सुद्धा तुम्ही यूज करू शकता. यू कॅन यूज बट. त्या कंपाऊंड स्टेटमेंट मध्ये बट आलेला असेल, एट आलेला असेल, व्हाईल आलेला असेल. लक्षात घ्या, बट असेल, एट असेल, व्हाईल असेल, इनस्पाइट सुद्धा यूज करू शकतो आहे. त्यानंतर नायदर नॉर या पद्धतीने सुद्धा आपण यूज करतो आहे. अँड इव्हन दो. ओके. म्हणजेच ज्यावेळेस त्या कंबाईन स्टेटमेंट मध्ये अशा पद्धतीचे वर्ड्स येतील, एट, बट, व्हाईल, इनस्पाइट, नायदर नॉर, इव्हन दो, तर अशा वेळेस त्याला आपण म्हणतो आहे कंजंक्शन. ही गोष्ट नेहमी करता लक्षात ठेवा. काय होतं की कंजंक्शन मध्ये फक्त आपण ऍड हा कनेक्टिव्ह यूज करतो, अशा पद्धतीची भावना असते. आणि प्रॉब्लेम मध्ये जर समजा त्या स्टेटमेंट मध्ये तुम्हाला जर बट आलेला दिसत असेल, एट आलेला दिसत असेल, व्हाईल, इनस्पाइट, नायदर नॉर, इव्हन दो, तर हे सुद्धा कशामध्ये मोडल्या जातील? कंजंक्शन मध्येच मोडल्या जातील. ही सर्वात महत्वाचा पॉइंट लक्षात ठेवायचा आहे. क्लिअर? द नेक्स्ट पॉइंट इज ट्रूथ टेबल. आता यामध्ये ट्रूथ टेबल मध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं, जसं दोन स्टेटमेंट जर आलेले असेल तर पहिल्या स्टेटमेंट साठी दोन पॉसिबिलिटीज असतात, आयदर ट्रू और फॉल्स. दुसऱ्यासाठी सुद्धा दोनच पॉसिबिलिटीज असतात. म्हणजे याचा अर्थ टूचा स्क्वेअर मीन्स टोटल 4 पॉसिबिलिटीज तिथे झालेल्या आहेत.
आणि म्हणून P and Q या कंपाऊंड स्टेटमेंट साठी, या कंजंक्शन साठी जो ट्रूथ टेबल तयार करतो आहे तो या पद्धतीने P Q P and Q. ओके, काय केलेलं आहे? P Q आणि P and Q लिहिलेला आहे. मग सुरुवातीला पहिल्या कॉलम मध्ये इन दिस फर्स्ट कॉलम पहिले दोन जे असतात दॅट इज P, त्यानंतर दुसरे दोन असतात F. त्यानंतर क्यूच्या कॉलम मध्ये आपण काय लिहितो आहे तर T, दुसरा F, परत T, परत F. म्हणजे जेवढ्या काही पॉसिबिलिटीज आहेत त्या सर्व पॉसिबिलिटीज आपण इथे कन्सिडर केलेल्या आहेत. आयदर बोथ स्टेटमेंट्स आर ट्रू, फर्स्ट स्टेटमेंट इज ट्रू, सेकंड स्टेटमेंट इज फॉल्स, फर्स्ट स्टेटमेंट इज फॉल्स, सेकंड स्टेटमेंट इज ट्रू, फर्स्ट स्टेटमेंट बोथ स्टेटमेंट्स आर फॉल्स. बरोबर आहे. जेवढे काही कॉम्बिनेशन, जेवढे काही पॉसिबिलिटीज आहेत त्या सर्व इथे आपण घेतलेले आहे. आणि याचं जे आन्सर आहे ते आन्सर कशा पद्धतीने T and T आन्सर इज T, T and F आन्सर इज F, F and T आन्सर इज F, and F and F अगेन आन्सर इज F. मग हा जो ट्रूथ टेबल आहे हा जर तुम्हाला लर्न करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला एक नारा लावायचा आहे. यु नो नारा? नारा म्हणजे काय? एखादं घोष वाक्य आपण तिथे लावतोय. बरोबर? तर कुठलं? सही 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 होता है बाकी सब गलत होता है. म्हणजे याचा अर्थ काय? परत लक्षात घ्या. सही 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 होता है बाकी सब गलत होता है. म्हणजे ज्यावेळेस कॉम्बिनेशन तुम्हाला फक्त T आणि T दिसत असेल त्याच वेळेस तुम्हाला आन्सर T भेटेल आणि बाकी सर्व याच्यावरती आन्सर काय भेटणार? F भेटणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. परत नारा लक्षात घ्या. सही 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 होता है बाकी सब गलत होता है. क्लियर? नाउ the next question on conjunction. Express the following compound statements symbolically without examining the truth values. आता यामध्ये जो प्रश्न तुम्हाला केला गेलेला आहे, दिलेलं जे कंपाऊंड स्टेटमेंट आहे त्याला सिम्बॉलिकली फॉर्म मध्ये तुम्हाला लिहायचं आहे. ठीक. फर्स्ट एक्झाम्पल, 2 is an even number. 2 is an even number and 25 is a perfect square. आता यामध्ये इथे जो कनेक्टिव्ह तुम्ही यूज केलेला आहे दॅट इज अँड, आणि म्हणून याला म्हणतोय कंजंक्शन. मग याला तुम्हाला काय करायचं आहे की पहिले दोन स्टेटमेंट कुठले आहे ते डिसाइड करा. तर नाव सोल्युशन लेट P. 2 is an even number. 2 is an even number. त्यानंतर दुसरा स्टेटमेंट आहे Q. 25 is a perfect square. ठीक. आणि यामध्ये जो कनेक्टिव्ह यूज केलेला आहे तो आहे and we know the symbol of and is inverted V. and चा जो सिम्बॉल आहे that is inverted V, आणि म्हणून इथे मी लिहितोय in symbolic form. in symbolic form is हा झालेला आहे P, त्यानंतर inverted V आणि त्यानंतर Q. and this much is the simple answer. एवढं सिंपल आन्सर तुम्हाला इथे लिहायचं आहे. लक्षात आलं? कंजंक्शन हा जो कंपाऊंड स्टेटमेंट आहे तो कंजंक्शन मध्ये आहे. अँड यूज केलेला आहे म्हणजे इन्व्हर्टेड व्ही, आणि म्हणून त्याला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहित असताना P इन्व्हर्टेड व्ही Q, आणि वाचत असताना आपण हाऊ टू रीड इट तुम्ही कशा पद्धतीने वाचाल तर P and Q. नेक्स्ट प्रॉब्लेम,
Second, Delhi is in India. Delhi is in India, but Chennai or Dhaka is in Sri Lanka. आता यामध्ये काय केलं? परत दोन जे स्टेटमेंट आलेले आहेत, टू स्टेटमेंट्स. फर्स्ट स्टेटमेंट इज दिल्ली इज इन इंडिया आणि दुसरा आहे ढाका इज इन श्रीलंका. आणि इथे जो कनेक्टिव्ह यूज केलेला आहे तो आहे बट. आणि तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं होतं, इन्स्टेड ऑफ अँड यू कॅन यूज बट. अँडच्या जागेवरती तुम्ही बट सुद्धा यूज करू शकता. म्हणजे सिम्बॉल कुठला आलेला आहे, दॅट इज इन्व्हर्टेड व्ही. आणि म्हणून याचा आन्सर लिहित असताना आन्सर लिहा लेट पी दिल्ली इज इन इंडिया, क्यू ढाका इज इन श्रीलंका, and the symbolic form is P and Q. Symbolic form is P and Q. त्यानंतर लिहितो आहे third, angle is neither acute nor obtuse. आता यामध्ये काय म्हटलेलं आहे, angle is neither acute nor obtuse. मग यामध्ये अँड नाही आलेला आहे, बट नाही आलेला आहे, परंतु कोण आलेला आहे, नायदर नॉर. अँड प्रिव्हियसली आय टोल्ड यू, इन्स्टेड ऑफ अँड यू कॅन यूज नायदर नॉर. मग यामध्ये कुठले दोन स्टेटमेंट्स आलेले आहे, तर फर्स्ट लेट पी अँगल इज अन ॲक्यूट, आणि दुसरं स्टेटमेंट जे आहे ते म्हणजेच अँगल इज अन ऑब्ट्यूस. अशा पद्धतीचे टू स्टेटमेंट्स तुम्हाला इथे दिसतात. याचा सिम्बॉलिक फॉर्म काय असेल, इन सिम्बॉलिक फॉर्म इज. आता यामध्ये नायदर मीन्स निगेशन, सो निगेशन पी. त्यानंतर ऍट हा कनेक्टिव्ह तिथे आहे असं मी म्हटलेलं होतं, म्हणून इन्व्हर्टेड व्ही. आणि नॉर सुद्धा काय झालेलं आहे, निगेशन, म्हणजेच निगेशन क्यू. अँड सो द सिम्बॉलिक फॉर्म इज निगेशन पी अँड निगेशन क्यू. लक्षात घ्या काय केलेलं आहे. ओरिजिनल स्टेटमेंट कोणते आहेत ते तुम्हाला ओळखता यायला पाहिजे. अँगल इज नायदर ॲक्यूट नॉर ऑब्ट्यूस, तर यामध्ये पी हे स्टेटमेंट घेतलेलं आहे. अँगल इज अन ॲक्यूट, क्यू अँगल इज अन ऑब्ट्यूस. आणि सिम्बॉलिक फॉर्म लिहित असताना तसं नायदर हा ॲक्यूटच्या आधी आलेला आहे, म्हणजे याचा अर्थ हा झालेला आहे निगेशन पी. आणि परत इथे नॉर ऑब्ट्यूसच्या समोर आलेला आहे, सुरुवातीला आलेला आहे, म्हणजेच काय झालेलं आहे, निगेशन क्यू. सो द सिम्बॉलिक फॉर्म इज निगेशन पी and negation Q. Fourth, in spite of physical disability, comma, Rahul stood first in class. लक्षात घ्या यामध्ये काय झालेलं आहे, इन्स्पाइट हा आलेला आहे. आणि मी तुम्हाला सांगितलेलं होतं की अँड हा जो कनेक्टिव्ह आहे त्याच्या जागेवरती आपण इन्स्पाइट सुद्धा घेऊ शकतो. इन्स्पाइट ऑफ फिजिकल डिसॅबिलिटी राहुल स्टूड फर्स्ट इन क्लास. मग यामध्ये दोन स्टेटमेंट कोणते आहे, तर फर्स्ट आहे राहुल हॅड physical disability. Rahul had physical disability. हा झालेला आहे पी स्टेटमेंट. आणि क्यू स्टेटमेंट कोणता आहे, तर ही स्टूड फर्स्ट इन क्लास. बरोबर आहे, ही स्टूड फर्स्ट इन द क्लास.
he stood first in the class. In the class. म्हणजेच यामध्ये जे दोन स्टेटमेंट आहे ते आहे राहुल हॅड फिजिकल ॲबिलिटी आणि दुसरं स्टेटमेंट आहे क्यू he stood first in the class. And now the symbolic form is आता याचा सिम्बॉलिक फॉर्म काय असेल तर पहिलं स्टेटमेंट आहे पी इनस्पाइट आलेला असेल तर कनेक्टिव्ह अँड समजा म्हणजेच काय झालेलं आहे इन्व्हर्टेड व्ही आणि त्यानंतर क्यू अँड दिस इज दी रिक्वायर्ड सिम्बॉलिक फॉर्म. त्यानंतरचं स्टेटमेंट घेतोय मी एक्झाम्पल प्रत्येकाचा यूज आपण करतोय आहे इव्हन दो it is not cloudy even though it is not cloudy it is still raining काय झालेलं आहे even though it is not cloudy it is still raining. मग आन्सर लिहित असताना पहिले चूज करा कोणते दोन स्टेटमेंट आहे तर पहिला आहे लेट पी इट इज क्लाउडी ओरिजिनल तुम्हाला स्टेटमेंट घ्यायचं आहे आणि क्यू स्टेटमेंट काय आहे तर इट इज स्टील रेनिंग. ओके नाउ इन सिम्बॉलिक फॉर्म इज आता सिम्बॉलिक फॉर्म काय असेल इवन दो इट इज नॉट क्लाउडी म्हणजे निगेशन पी अँड क्यू कारण इट इज नॉट आलेला आहे. 6 नंबर जगदीश स्टेज ॲट होम व्हाईल श्रीजित अँड शाल्मली गो फॉर ए मुही. मग यामध्ये दोन स्टेटमेंट कुठले आलेले आहेत तर फर्स्ट लेट पी जगदीश स्टेज ॲट होम आणि सेकंड नंबरचं जे स्टेटमेंट आलेलं आहे दॅट इज श्रीजित अँड शाल्मली गो फॉर ए मुही. बरोबर अशा पद्धतीचे दोन स्टेटमेंट इथे आलेले आहे आणि कनेक्टिव्ह कोण आहे तर दॅट इज फाईल. आणि ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं होतं की अँडच्या ऐवजी तुम्हाला जर तिथे व्हाईल आलेला दिसत असेल तरीही चालेल. म्हणजेच यामध्ये दोन पद्धतीचे वेगवेगळे स्टेटमेंट तयार झालेले आहे. एक आहे जगदीश स्टेज ॲट होम आणि दुसरं आहे श्रीजित अँड शाल्मली गो फॉर ए मुही. अशा पद्धतीचे दोन घेतलेले. नाउ इन सिम्बॉलिक फॉर्म इज आता याचा सिम्बॉलिक फॉर्म काय असेल तर दॅट इज पी व्हाईल आहे म्हणून अँड म्हणजे इन्व्हर्टेड व्ही आणि त्यानंतर क्यू अँड दिस इज द रिक्वायर्ड सिम्बॉलिक फॉर्म. नाउ द नेक्स्ट क्वेश्चन इज क्वेश्चन नंबर 4 आणि यामध्ये तुम्हाला काय दिलं राईट द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. राईट the truth values of the following statements. आता यामध्ये तुम्हाला काय करायचंय दिलेले जे स्टेटमेंट्स आहेत त्याची ट्रूथ व्हॅल्यू तुम्हाला सांगायची. एक्झाम्पल √5 is an irrational √5 is an irrational but 3√5 is a complex number. आता हे जे कंबाईन स्टेटमेंट आलेलं आहे कंपाऊंड स्टेटमेंट आलेलं आहे यामध्ये कनेक्टिव्ह यूज केलेला आहे बट म्हणजेच हा कंजंक्शन मध्ये मोडला गेलेला आहे. बरोबर सुरुवातीला पहा की यामध्ये कुठले दोन स्टेटमेंट आलेले आहेत. फर्स्ट आहे √5 is an irrational and second statement आहे 3√5 is a complex number. सो सोल्युशन लिहित असताना आता तुम्हाला काय म्हटलं गेलेलं आहे फक्त ट्रूथ व्हॅल्यूज डिसाइड करा. त्यासाठी पहा
लेट पी पहिला स्टेटमेंट आहे √5 इज अन इरॅशनल. √5 हा काय आहे? इरॅशनल आहे. क्यू स्टेटमेंट तुम्हाला दिसतो आहे 3√5 इज ए कॉम्प्लेक्स नंबर. आणि मग त्यांची ट्रूथ व्हॅल्यू पहिले डिसाइड करा. हियर द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी अँड क्यू. आता पी म्हणजेच काय? तर √5 इज अन इरॅशनल नंबर. रूट मध्ये जर तुम्हाला नॉन परफेक्ट स्क्वेअर नंबर्स दिसत असतील तर तो इरॅशनल मध्ये मोडला जातो, ही गोष्ट माहिती आहे. आणि म्हणून √5 इज अन इरॅशनल नंबर इज ट्रू. आणि म्हणून इथे लिहितोय द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी इज ट्रू अँड क्यू काय आहे? तर एव्हरी रिअल नंबर इज ए कॉम्प्लेक्स नंबर असं तुम्हाला आधी सांगितलेलं आहे. म्हणजेच 3√5 इज ए कॉम्प्लेक्स नंबर हे सुद्धा स्टेटमेंट ट्रू आहे अँड टी रिस्पेक्टिव्हली. म्हणजे याचा अर्थ काय झालाय की पी स्टेटमेंट ट्रू आहे, क्यू स्टेटमेंट सुद्धा ट्रू आहे. आता याचा सिम्बॉलिक फॉर्म लिहून काढा. इन द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ गिव्हन स्टेटमेंट इज दिलेल्या स्टेटमेंटचा सिम्बॉलिक फॉर्म काय असेल? तर पी अँड क्यू. काय असेल? पी अँड क्यू. आता याची आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू डिसाइड करायची. द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ गिव्हन स्टेटमेंट is truth value of given statement is P and Q equivalent. P हा ट्रू आहे and Q सुद्धा ट्रू आहे. आणि तुम्हाला एक नारा माहिती आहे कंजंक्शन मधला सही 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 होता है बाकी सब गलत होता है. म्हणजे याचा अर्थ टी अँड टी चं जर कॉम्बिनेशन असेल तर आन्सर फक्त टी भेटणार आणि बाकी सर्व एफ असतो. म्हणजे याची ट्रूथ व्हॅल्यू काय झालेली आहे? दॅट इज कॅपिटल टी. परत एखादं एक्झाम्पल घेऊ आपण. ज्युपिटर इज ए प्लॅनेट. ज्युपिटर इज अ प्लॅनेट अँड मार्स इज ए स्टार. परत यामध्ये दोन स्टेटमेंट आलेले आहे. एक आहे ज्युपिटर इज अ प्लॅनेट आणि दुसरं आलेलं आहे मार्स इज अ स्टार. तर सोल्युशन लिहित असताना काय करा? लेट पी स्टेटमेंट झालेलं आहे ज्युपिटर इज ए प्लॅनेट. ज्युपिटर हा प्लॅनेट. क्यू स्टेटमेंट आहे मार्स इज ए स्टार. मग यांच्या ट्रूथ व्हॅल्यूज काय आहे ते सुरुवातीला डिसाइड करा. द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी अँड क्यू आर. पी आणि क्यू ची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे? तर ज्युपिटर इज अ प्लॅनेट, धिस स्टेटमेंट इज ट्रू. मार्स इज अ स्टार, धिस स्टेटमेंट इज फॉल्स. सो द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी इज टी and truth value of Q is F respectively. So the symbolic form of given statement is symbolic form काय येणार? तर P and Q. Now we want the truth values of this compound statement. The truth values of given statement is P and Q. P काय आहे? तर P आहे T. त्यानंतर and Q काय आहे? तर F. आणि यामध्ये जे तुम्हाला कॉम्बिनेशन दिसते आहे ते म्हणजे टी अँड एफ. आणि तुम्हाला नारा माहिती आहे
सही 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 होता है, बाकी सब गलत होता है. म्हणजे याचा अर्थ टी अँड एफचं कॉम्बिनेशन आहे. तर आन्सर काय असायला पाहिजे? एफ असायला पाहिजे. कारण टी अँड टी फक्त टी असते आणि बाकी सर्व एफ असतो. क्लिअर? तर या पद्धतीने तुम्हाला त्या क्वेश्चनचा आन्सर लिहायचं आहे.